अरे हो तुम्ही राणी सरकार आता त्याचा त्याचा रंग शोभत नाही तुम्हाला. अहो पण मोठ्या लोकांनी नुसतं नाकाला रुमाल लावून नाक पुसायचं असतं. हे बघा असं असं करायचं असतं बघा. राणी सरकार तुमच्या घालोघाल मी होतो माझ्या बहिणीवर तुमच्या काय म्हणजे कोणता जीव होता बघा तिच्यावर. एकदम बंद आवाज. तशी स्वभावाला फार चांगली बहिणी. माझी बहीण चांगली होती हो. अहो माझ्याची भाट 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 आणि 6 वाजून 38 मिनिटांनी मांडीवर डोकं ठेवलं माझ्या बहिणीने सोडला. अरे कोणाच्या मांडीवरती मला वाटते मी राणी सरकार बहुतेक हार्डवेअर झाला. म्हणून कुठल्या गुणाकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांची लगेच संपर्क करा. तसं झालं राणी सरकार. मरताना फक्त ती एवढंच म्हणाली. मी तर आता चालले. राणी सरकारनं माझा शेवटचा राम राम सांगा. मी माझं दुःख बाळगू नका. माझ्या एकटीपेक्षा आपलं राहणं महत्वाचं आहे. धन्य हो महिना धन्य हो. एवढं म्हटलं आता तिने जीव सोडणार राणी सरकार. राणी सरकार एवढंच म्हणाली. तुम्ही नेण्याचं टेन्शन अजिबात घेऊ नका. हुशार राणी साहेबांकडे जा. त्यांनाही द्यायला आहे 400-500 जास्त देतील पण कमी देणार नाही. एवढं बोलली आणि माझ्या मांडीवर डोकं ठेवलं आणि माझ्या बहिणीने जीव दिला. बोलतो कुणाच्या मांडीवर राणी सरकार तुझ्या शेवटच्या क्रिया करवाला माझ्याकडून पैसे नाही. राणी सरकार मी काय करू. तुम्ही काही काळजी करू नका. पण मला पहिलं सांगा महिन्याला असं काय झालं एकदम असा कोणता लक्ष झाला की कशाने केली. राणी सरकार मग सांगितलं ना बहुतेक हाडवेळ झाला असेल म्हणून. राणी सरकार पैशाचं काहीतरी बघावं कारभाराला सरकार देऊ. स्वतःची 60,000 रुपये द्या. पण राणी सरकार रिवाजाप्रमाणे 50,000 होतात. कशी आपली आज्ञा. राणी सरकार पण शक्यतो नोटा नवीन द्या. तेलकट भांडेला देऊ नका कारण मी दुसऱ्याच आहे ना. नोटा स्वतः मधून द्यायला सांगा. बरं ठीक आहे चला लोक दिला. त्यांना घेऊन जा आणि प्रमाणे काम करा.
50,000 आणले तुझे 50 तर माझे 60. बरोबर आहे. तुम्हाला 60च मिळणार. मी शानी आहे. तुम्ही 1.5 द्या. आईला काय बायको आहेत का कोण आहे? तुमचीच आहे. मला सांग एवढ्या पैशांनी आपलं करतो पाणी पिकल का नाही पिकल? हो समजतेलं पाणी आधी देऊन टाका. आपल्याला पण मी तेच म्हणतो एवढ्या पैशांनी आपलं पाणी पिकल्यावर आम्ही राहिलेल्या पैशांना आपण काय करायचं? काय करायचं? तुम्ही एक काम करा. काय? तुम्ही की नाही माझ्यासाठी की नाही साडी आणा लागली. साडी आणा? अरे कुठे गेलो आता काय म्हणावं तुला? लागला. एक सांगून म्हणजे अजिबात पैसा उडवला तर खबरदार. आता आता साडी आणा हे आणा त्यानं हे उदरपट्टी दुसरं काय त्यापेक्षा आगमन राहिलेले पैसे आपण अल्प बचत करू, आपण विमा उतरवू. असं बाया 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 नको नको नको. का गं? काय करा विमा उतरवू नका. पण का विमा उतरवला तर तुम्ही आत्ताच मरा. काय करावं म्हणजे काय करावं? हा मला असं वाटतंय. कसं वाटतंय? हे आपण की नाही हे पैसे आहेत ना व्यापाराला तुमचंच करूया. पण का संपूर्ण व्यापाराला आपण की नाही राजा साहेबांना आणि राणी साहेबांना फसवणे आणि
काय म्हटले? मला मजा वाटते बाय. फासावर वाटतं फासावर. अगं तुमच्याकडे कसं समजणार आहे? कसं समजणार म्हणजे? आता मला सांगा, जर महाराज इथं आले चौकशी करायला. थांब महाराजांनी स्वतः इथं एवढं मोठ्या लोकांना एवढा यायला अजिबात नसतो. आज तुला उद्या लावून देतील चौकशी करायला. मग नाही महाराज नाही खरं खोटं करायला इथं आले म्हणजे. अरे तेच म्हटलं महाराज स्वतः येणार नाही, एखादा उद्या लावून देतील. ते महाराज की नाही सुद्धा लावून देतात. माझ्या राणी साहेब स्वतः इतकं मला बघायला येतील बघा. अजाबात नाही. जसं महाराज उद्या पाठवतील ना तशा महाराणी एखादीला अशी पाठवतील. नाही असं नाही करणार त्या. अगं मी सांगते तसंच होणार नाही. असं कसं होईल? आता तसं एक तर महाराजांकडे उतराईल, नाहीतर राणी साहेबांकडे जाशील. आपण काय करायचं सांगतो ना, ते बी सांगतो जा. उजऱ्या आला या मग पडत तू बस माझ्या उशाची रडत, आणि अशी आली तर तू म्हण मी बसतो तुझ्या उशाची रडत. एका टायमाला एकालाच मरायचं. तसं नाही येणे. एका टायमाला एकानं नाही, बरोबरच्या टायमाला बरोबर माणसाने गेलं पाहिजे. नाही तर तू येण्या डोक्याची येईल पोचील आणि मला मारून बसशील. काय सांग की जर गुजऱ्या आला तर तुम्ही मरून पडणार. बरोबर. आणि जर ती खोकड्या आली ना तर ह्या मरून पडणार. पण ह्याने तुला अजिबात हे बघ बराबर धरून त्यांनी ज्या त्या येण्याला मारायचं मग तो झालं. तुझे कोण आले ते कोण आले? प्रॅक्टिस करूया. आजचा दिस फार कसं उगवला आहे. होय महाराज, फार वाईट दिवस उगवले. फार अशुभ बातमी आहे. फार वाईट झालं. असं व्हायला नको होतं. आम्हाला लई धक्का बसलाय बघा. मला लई नर्वसपणा आलाय. हो असं घडलं असं खरंच वाटलं नव्हतं. अरे असं एक आहे की ध्यानी नाही मनी नाही खरं आहे. चौकांमध्ये तरणार ताट म्हणून संसार उघडावा. हो महिना विधवा व्हावी हे फारच वाईट झालं. महिना विधवा व्हायला तिचा नवरा मेलाय काहीतरी काय बोलू. शोभाजी मेला नाही मग महिना मेले. हो मग महिनाच मेली. हो काहीतरीच काय बोलता तुम्ही. हो जरा तुम्ही डोकं ठिकाणावर ठेवून बोला माणसानं. मग कोण मेलं? महिना मेली नाही. शोकाजी मेलाय. हो 2 घंट्यापूर्वी महिना रडत आमच्याकडे आली होती. हो शोकाजी मेला म्हणून आम्ही 50,000 रुपये तिला दिलेत आणि तुम्ही सर नाही बोलता. महिना नाही तर महिन्याचं मोठा सांगू. आता काय करावं. 2 तासापूर्वी शोकाजी आमच्या मनात आला होता. इथं उभं राहून रडत होता माझी बायको मेली आणि तुम्ही मला माझी थट्टा करताय. विसर नाही करून घ्यायचे सगळं. आम्ही पण महाराज आहोत. तुम्ही ध्यानीमध्ये ठेवा. आणि आम्ही राणी सरकार आहोत हे तुमच्याकडे ध्यानात असू द्या. हो मी खरंच सांगतो राणी साहेब. मग मी काय खोटं सांगते.
एकदा सोडून दोनदा सांगतोय, शोकाची उजळ्या मेलाय, शोकाची उजळ्या मेलाय. एकदा सोडून तीनदा सांगते, महिना मेली, महिना मेली, महिना मेली. शोकाची मेलाय, शोकाची मेलाय, शोकाची मेलाय, महिना मेली. शोकाची. महिना. ठीक आहे, एक बार माफ करतो. पुन्हा तर आता पुसाट्यासारखं बोलाल तर राणीसाहेबांना तुमचा हुद्दा कमी करण्यात येईल. हे बघा, उगाच मला खवळू नका. मी लय वाईट बायको बघा. एकदा खवळली म्हणजे पुढच्या इलेक्शन मध्ये तुम्हाला पाडून चितपट करून आज माझा म्हणून सगळं कारभार हातात घेईन. तुम्ही काय समजलात मला? आता असं नाही ग, मी खरं तेच सांगतोय. मग मी काय खोटं सांगते? मगाशी जेव्हा महिना आली होती तेव्हा प्रधानजी तिकडे होते, मी त्यांना बोलवतो. आणि जेव्हा सोकाजी आला होता तेव्हा कोकिळ आणि कारभारी इथेच होते, मी त्यांना बोलवते. ए कोकिळ, अगं तुला कुठे धाड बसली का या बाहेर लवकर? प्रधानजी, प्रधानजी. कोकिळ, अच्छा महाराज. प्रधानजी, कुठे मेला होता तुम्ही? शिवाय साहेब. अहो तुमची घनशक्का चालू होती ना, मी एका कोपऱ्यात उभा होतो. कशाला? इथं आग लागली, तुम्ही तिकडे इडी ओढताय. विजवली पण आता ही आग पण विजवणार? काय झालं? 2 घंट्यापूर्वी महिना रडत बोलत आली होती की नव्हती? बरोबर. शोकाची मेला म्हणून. ऐका आता. हो. तुला मेल्या? हा? हा. तुला ना प्रधानजी म्हणून ठेवतच नाही आता. तुला आता डायरेक्ट पाठवते कॉलेजला. चीनमध्ये वकील बनवून. अहो सरकार, नको, मला चीनमध्ये पाठवू नका. खोटं बोलतोस ना मग? अहो का तुझं पायापासून तुमच्या पण नका पाठवू मला. अहो ते प्रधानजी आहेत, खोटं बोलायला का ते सरकारी घरी आहेत का? आई शपथ. खपाड्या. सरकार, अहो प्रधानजी होण्याअगोदर मी शाळा नसतो होतो. आता कसं खोटं बोलेन मी? महाराजांचाच आहेस ना तू? महाराज बोलती ते नंदी बघा मान हलवशील आणि काय येतं तुला? एवढंच येत आहे. काय बोलावं यांना? कुणाचा कोणाच विश्वास नाही म्हणजे काय? अहो महाराज, 2 तासापूर्वी सोकाजी या इथं येऊन आमच्या महाराज इथं उभा राहून बोलत होता, महिना मेली, माझी बायको मेली म्हणून. जी महाराज बनवतात. खरंय महाराज, जेव्हा राणी साहेब साड्याची ऑर्डर देत होत्या साबणाच्या, तेव्हा तू रडत आला महिना मेली म्हणून. आणि राणी साहेबांनी त्यांना 60,000 रुपये पण दिले. तो साप खोट आहे. पण महाराज, तो नाही लुकडी असतो. काहीतरी बनवा दिसते. ओ रुपये 50,000 मी दिले. 60,000 मला किती दिले? होय महाराज. तू चूप. सरकार, अहो महिना जेव्हा रडत आली तेव्हा मी स्वतः तिला 50,000 रुपये दिले. बघा, ऐका. हातच्या काढण्याला आरसा कशाला? एक काम करूया, आपण एक गुजऱ्या त्याच्या घरी पाठवूया. जशी आज्ञा महाराज. देखो, आपला गणोजी मुझे आहे ना, लई बेस्ट. प्रधानजी, त्याला म्हणावा आत्ताच्या आत्ता इथे पळत राहा आणि धावत ये. समक्ष बघून काय आहेत नाही ते डिटेल वार आम्हाला सांग. एकदम डिटेलवर सांगतो. मग तर झालं. चला प्रधानजी. या प्रधानजीवर माझा विश्वास नाही हो. त्या मनोजीला काहीतरी तो लाच देईल आणि बंडल मागत याच्यावर विश्वास ठेवून काही चालायचं नाही. बघ लय कावळा आहे तो प्रधानजी. तेच होते ना, याच्यावर विश्वास ठेवून चालायचं नाही. तू काय करायचं? एक काम कर, त्याच्या मागून तुझा जी बनवतं बघून ये. काय आहे काय नाही, कोण मेले ते बघून ये. शिवाय मी स्वतः जाते.
ये कोणीतरी नक्की आहे चांगली खबर पसरायला ये लागते जरा बोलली तुला दाखवलं कोण काय बाई आहेस तू बहिणी आला कोण आला कोणतरी इकडे येते या काय म्हणतोय बडा विचार नक्की कोण येतोय मी पडा आधी या पडच्याने सांगापासून नुसतं बिहार केलंय नाक नुसतं बोलू बोलू वाटतंय माझं हो तुम्ही एक काम करा आधी नाक शिंकून घ्या नाही तर दुसरं कोण आलं तर मग मेलेलं असताना शिंकाय आता सवय ठीक आहे तर सोपं का आणि पाणी बिणी काही प्यायचं तर पिऊन घ्या आता पाणी बिणी सगळं केलं सगळं व्यवस्थित आहे आणि काय खायचं असेल तर ते खाऊन घ्या आता मेलेला माणूस आहे त्याला आधी खायला घालते म्हणजे पोटात सवय यायला आता भूक लागत आहे आता भूमी काय लागणार नाही नका आला आला सोकाजीराव हो सोकाजीराव मैनाबाई अहो काय झालं लढायला पैसे घेऊन आलो होतो तुमच्याच सोकाजीराव आहे काय झालं ठीक आहे सोकाजीराव गेले ना कुठे गेले सोकाजीराव वर गेले म्हणजे का सोकाजीराव गेलाय असं कसं झालं असं कसं माझे कप्पा फुटला वाईट लय बंगाल झालं पण मी काय म्हणतो असं काय सोकाजी गेला मग काय झालं थोडंसं काहीतरी झालं आणि शिंक आली आणि कल्ल्यात खाल्ले लय बंगाल मैनाबाई अहो म्हणच आहे अहो जो आवडे सर्वांना तुझी आवडे देवाला बघा तुम्ही काय काळजी करू नका बघा आता आहे ना गावात जातो 5-10 माणसं आणतो आणि सगळ्याची तयारी करून घेतो तुम्ही आणि 4-5 माणसं बस झाली की असं नाही का मैनाबाई मी तुझ्याबरोबर सोबतीला राहील आणि 4-5 माणसाला घेऊन जातील बरोबर ना हो कसं बाई नको नको बस झाली एवढी हो तसं नाही बघा एकल्या बाईला मदत करणं माझं काम आहे काय म्हणतो माझी एक दिंडी ओळखीची आहे त्यात 10-12 पुट्टा माणसाचा पुट्टा आहे त्यांना बोलवतो अहो एकदम गायक मंडळी बघा काय होतं आजकाल गावात आठवड्यात एकदा बसेल बाकीच्या वेळेला नुसती बसून असतात अशा कामात तरबेज आहेत त्याला बरोबर ते घेऊन जातील कसली दिंडी मागवतो मी अहो मैनाबाई होऊन जाऊन दे दुसरी दिंडी पण आवडत असेल त्याला मावशी असतील ना बाई काय झालं मैनाबाई मी काय म्हणतो दिंडी मागून अहो मैनाबाई तुम्ही रडू नका तुम्ही रडायला लागत तर माझं मन तुटतं बघा डोळ्या पुसा तुम्ही पुसताय तर मी पुसू मी दिंडी आणतो तुम्ही रडू नका हा बघा हा जातो आणि हा येतो आलोच मैनाबाई आरबी रांडेच आहे दिंडी घेऊन हे दिंडीचं कसलं धसकाट काढलं मध्ये अगं ह्या दिंडीचं कसलं धसकाट काढलं मध्ये येऊ दे दिंडीवाला ते की नाही खुशी आहे तुझी लय हौशी बाई दिसते काय बाई आहे पण कुणीतरी आलंय झोप 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 आता तुझी म्हणायची पाहिजे तू झोप
महिना मिळेल मला शेळी माझी महिना मिळेल शेळी महिना मिळेल अरे कधी मिळली अहो सकाळी मिळली हो पण मी आरोग्य वाचताना होती शेळी तुम्ही आला ना आवाज मिळली काय सांगतो मी करत सांगतो माझी महिना मला काय शाळा मस्करी करते तुम्ही आमची काय करत हो माझी महिना मला सोडून गेली अरे मी काय म्हणते बोला महिना मिळेल कशाने मिळेल शेळी आजची ती आली महिना मी वाईट झाला ना तू मी काय म्हणतो एकटी बायको का रे हो एकटीच बायको आणि तिला तू एकटा नवरा बरोबर बरोबर हे सणा आमची बायको पण नेली आम्ही काय केलं सांगतो त्याची विचारतोय काय केलं दुसरी गेली दुसरे गेले दुसरी पण गेली मग काय केलं काय केलं सांगतो ते तेच विचारतोय अरे काय केलं तू सांग ते तिसरी गेली अरे पण दोघांनी नाही मी काय म्हणतो दोघांनी बाहेर ना कुठली बाहेर महिना बाहेर मेले खेळती ती नाही बाहेर फसणार होती बाहेर फसणार होती अरे फिल्मी लाईन मध्ये गेली असती ना पहिले ऍक्टर झाली असती लोकांची म्हणजे अशा हिशोबाने फसला होती का लोकांची आता काय करू बायको माझी मेले तुम्ही तुम्ही मेले रे अरे याकडे करून तुझी बाबा तू मी देतो काय लागलं या शेतीला लागायचं लोकांची तू नको रडून लोकांची तू नको रडून लोकांची हे तू डॉक्टर आम्हाला सांगतो ऐका थांबा जरा मी रडत नाही मी नीट आहे पण शेवटी तू नको कुठं पडू मी नाही रडू निघा आता म्हणतो निघा महिना बाय महिना माझी गेली होती लोकांची तू रडून नको लोकांची महिना बाय शाळेला बायको माझी गेले या शेवटचं दर्शन घ्या आणि निघा आता पुढचं क्लिअर चालू करायचं मला या घेऊ मी काय रडू नको लोकांची रडू नको बायको नक्की शेरजी आहे ना शेरजी हा शेरजी आहे तू रडत नाही लोकांची येतो मी येतो अहो शेडजी येतो म्हणता तर कुठं गडबडता या शेडजी या काय ना अंडीचा लेख का मी याला तरी कसा टाकामाका बोलत होता बघितलं ना साड्याची नजर लई वाईट बघा इकडे
गेली होती कसं समजलं त्याची नजर लय वाईट आहे ते असं करून करून त्याच्याकडं बघितली बाप तर माहिती झाली तुझं काहीतरी जाऊन वाटते मला किती येते होती तरी हो काय पहिले महाराजांचा उदरे आलाय मला मारावं लागत पहिले सवाल म्हणजे त्याला खरं म्हटलं पाहिजे तुम्ही म्हणालात की नाही तुमचा नवरा मेला म्हणून मला असं वाटतं हा बाई नवरा तुम्ही काय झालं काय फिरून आलात काय हेच मेलं होते बघाशी हो तुला आठवतंय काय काय सांगत होता माझी पहिली बायको गेली मग मी दुसरी केली एकदम बरोबर दुसरी केली एकदम बरोबर तिसरी गेली चौथी पण केली बरोबर आहे काय ती बाय काय करता अरे काढली करता कुंजरा सगळं लक्ष नाही माझा एक महिना होते मॅडम आहे मी काय बोलतो बाकी नाही पण मगाशी मी जेव्हा आलो होतो ना तुम्ही लोकांनी कोण याला एकदम अशी शिकली आणि सरळ झाली असं झालं बरोबर बोलतो बरोबर की नाही बरोबर बोलते मॅडम तू बरोबर बोलते तू मला बरोबर बोलते मॅडम पण मॅडम हे जी गोष्ट आहे ना तू सांगते मला हे ते शोकाजीने स्वतः सांगितलं मला मॅडम मला काही सूचना झालंय बघा ही बाटली आहे ना नाही तसे मॅडम तशी आहे ना मला जरा जास्त झालेली आहे आता बसून मी मान्य करतो मला खूप जास्त झालेली आहे मी मान्य करतो बस मला काय करत नाही मॅडम हे असं कसं काय झालं आठवते की नाही गोष्ट आवड झाल्या माझं
दारू आहे ना ही दारू नाही वाईट जास्त पिणार चांगलं नाही लोक सांगतात ते काय धरण नाही यापुढे या दारूला मी हात लावणार नाही दोघांनी गेला जाऊ दे मीनाबाई तू काय काळजी करायची नाही हा शेठची गंभीर आहे हा तू काळजी करायची नाही तिसरी गेली चौथी कधी मीनाबाई तू काळजी करू नको हिऱ्याची अंगठी ही हिऱ्याची अंगठी घे तुला मीनाबाई चौथी महिना हिऱ्याची अंगठी जाऊ तू काळजी करू नको मीनाबाई तू काळजी करू नको येतो मी इकडे दरवाजा इकडे येतो गाठ लगी मला वाटते आपलं नाटक ना आपल्या अंगाई ना आता थोडक्यात वागतो तू म्हणते दुसरी आलाय मला मारतात मी बघते नाही तुला थांब आता मी बघतो कोण आले ते थांब जरा दिसतंय म्हणजे महाराजांचा हुजऱ्या महाराजांचा हुजऱ्या मग तुम्हीच मला आता पडलंच पाहिजे महिनाबाई ओ महिनाबाई तू घबरट खरंच गेलेलं आहे मला पहिला काही खरंच वाटलं नाही बघ महाराज म्हटले प्रत्यक्ष जाऊन बघ ही स्वतःची वेळ नाही तर म्हणून आलं इथं कसं नव्हतं अगं तसं नव्हतं असं सोकाली राव सरकार धरणाचा टमारूस एकदम गपगार व्हावं म्हणजे काय रडू नकोस झाली गोष्ट होत गेली त्यांना काही इलाज आहे का नाही रडून काय मेलेला माणूस परत येत आहे बाई रड 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 रडून रडशील तर किती आता पुढचा विचार काय ठरवलाय अगं पुढचा तुझा विचार दुकानं अशी देखील तर पुढं कसं व्हायचं माणसं येणार आहे अगं ती तो विचार नाही येणार आहे तो विचार म्हणत नाही बघ तुझा पुढचा विचार तुझं कसं व्हायचं पुढं करणीसाठी वाईट त्या दुकानाशी देखील माझ्या मनात होतं तेच झालं अगं त्या देव काय करते वय आपणच करावं लागतंय आपणच करावं लागतं अगं
दिवस कसं घालवायचं ते कळतच नाही बघ. एक काम करा, बरं करतो. एक झाडू घे हा घेतो. आणि समजलं राजवाडात झाडू काढ म्हणजे हे सांगितलं. अगं तसं नाही म्हणत. चुकीसाठी काय नाही हो घरात म्हणून बोललो. आणि त्यात पोटं पाण्याची तर लय आपलं. मगच पाडलायस तू असा. मला चांगलं माहितीये महाराजांचा ताट आहे तू साफ करतोस पहिलं. अगं घरच्या जेवणाची चव आहे पण त्या जेवणाला म्हणजे चांगलं असते. बघ महिनाबाई तू माझा ऐक. काय तू एकटी बरोबर मी एकटा. तुझा नवरा गेला माझा बी नवरा गेला. माझी बायको गेली माझी बी बायको गेली. काय तुझी हा. मग कोण जगते आपलं? अगं आई लई मजा येईल बघ. कोण जगते? अच्छा, होय मजा. कोण जगते? काय होत जाते लई गंमत नाही. गंमत होईल या काय म्हणजे तुला काहीतरी काम असतं का? महाराजांनी बोलवलं असं लवकर जा तू. होय जाते मी पण महिनाभर तुला म्हणून सांग. काय गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये. पण लोकांनी काय एक बाईचा युवती बोलत ना त्यानं धरणार तिचा हात. ठीक ठीक मला वरी वरी याला धरणार तिचा हात. हा तर लग्न असं धरला अगदी करेक्ट. असंच तिने मी तिचा हात सोडून घेतला होता बघ. पण हा गडी कोणाजवळ सोडतोय तसा महाराजांचा लाडक्या दुसऱ्या कमीच आहे. तू फक्त वय म्हण. वय म्हण महाराजांनी फक्त वय म्हण. 13 दिवस हे उरकून जाऊ दे